Evening. Good evening. Good evening, beta. So yes, now we can start, right? तर आता मागच्या क्लासमध्ये आपण ने केलं होतं टर्म्स फाइंड आउट करायचे, फर्स्ट टर्म फाइंड आउट करायचं, लास्ट टर्म फाइंड आउट करायचं, ते केलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट आता त्याच्यानंतर आहे की हाऊ टू फाइंड द सम. जर असं मी तुम्हाला म्हटलं की पहिले 5 इव्हन नंबर्सचं सम किती राहणार, तर तुम्ही तर ते पटकन करू शकतो, राईट? आपण 5 इव्हन नंबर्स लिहू आणि ते नॉर्मल ऍड करून करू शकतो. पण मग जर आता मी म्हटलं की फर्स्ट 100 टर्म्स, फर्स्ट 100 इव्हन नंबर्स, मग आपण थोडी 100 नंबर्स लिहून ऍड करणार आहे. सो देर हॅज टू बी अ फॉर्म्युला टू डू दॅट. करेक्ट? सो ते आपण आज शिकणार आहोत. लेट मी शेअर द स्क्रीन विथ यू ऑल. Good evening, ma'am. गुड इव्हनिंग दर्शना. Can you see the screen? Yes, ma'am. Good. So आता to find the sum of n numbers, म्हणजे n एंट्रीज आहे, तर त्याचा सम कसा फाइंड आउट करायचं, त्याचा फॉर्म्युला आहे Sn इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n मायनस 1d. हा फॉर्म्युला डेराईव्ह होता तुमचा ऍक्च्युअली सम करून. ते पूर्ण डेरिव्हेशन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे, पण ते डेरिव्हेशन तुम्हाला विचारत नाही. ठीक आहे. ते डेरिव्हेशन विचारणार नाही तुम्हाला, पण हा फॉर्म्युलाही डायरेक्ट यूज होणार आहे. ठीक आहे. आता हा एक फॉर्म्युला आहे, याच्यातून आपण दुसरा एक फॉर्म्युला कसा डिराईव्ह करू शकतो. Sn इज इक्वल्स टू n/2 ला मी असं पण लिहू शकते, a प्लस a, हे 2a ला वेगळं स्प्लिट करू शकते मी, n मायनस 1d असं लिहू शकते. येस ऑर नो? Yes, ma'am. तर आता ही एवढा पार्ट इज नथिंग बट युअर tn चा फॉर्म्युला झाला हा. Yes, ma'am. तर मी असं लिहू शकते, Sn इज इक्वल्स टू n/2 इन ब्रॅकेट a प्लस tn लिहू शकते. येस. Yes, ma'am. किंवा असंही करू शकते, Sn इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेट मध्ये t1 प्लस tn लिहू शकते. येस ऑर नो? ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म असतं ना ते. सो दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट टर्म अँड दिस इज युअर लास्ट टर्म. तर ह्याला कधी कुठे कुठे तुम्हाला असंही दिसणार, Sn इज इक्वल्स टू n/2 t1 प्लस tl, किंवा n/2 a प्लस l असंही वापरलं जातं. तो दीज आर द डिफरंट वेज ऑफ युअर फॉर्म्युला. बेस फॉर्म्युला सेम आहे, फक्त हे त्याचे वेगळे वेगळे रूप आहे. कळलं हे कसे आले वेगळे वेगळे? सो व्हॉट यू हॅव टू रिमेंबर डिपेंडिंग ऑन द क्वेश्चन यू आर गोइंग टू यूज. हा एक फॉर्म झाला, हा एक फॉर्म झाला, हा एक फॉर्म झाला, हा एक आणि हा एक. कळलं तुम्हाला? सगळ्यांना हे डिफरंट फॉर्म समजले? तसं बघितलं तर बेस एकच आहे. तर जसा फॉर्म्युला आहे, जसा डेटा दिलेला आहे, त्या हिशोबाने आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. क्लिअर? समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. लिहून घ्या सगळ्यांनी, हे सगळे फॉर्म्स लिहून घ्या. आणि हे जे अल्फाबेट्स यूज केलेले हे स्टँडर्ड आहे, हेच अल्फाबेट वापरायचे आहे, वेगळे अल्फाबेट्स वापरायचे नाही. बिकॉज दीज आर नॉट द युअर व्हेरिएबल्स. जो आपला अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे व्हेरिएबल असतात ते नाही आहे हे. दीज आर द प्री डिफाईन्ड अल्फाबेट्स व्हेरिएबल. ते सगळीकडे असेच वापरायला पाहिजे. सो हे लिहून घ्या. हा चॅप्टर मोर ऑर द लेस बघितला तो खूप सोपा आहे. इथे मेजर मिस्टेक कॅल्क्युलेशनचीच होते. तर म्हणून काय करायचं ना, फॉर्म्युला तर लिहायचाच. काय गिव्हन आहे फॉर्म्युला लिहायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. इथपर्यंत करेक्ट आल्यानंतर 50% ऑफ मार्क्स, म्हणजे 2 पैकी 1 मार्क तर 100% भेटूनच जाईल. तर म्हणून फॉर्म्युला स्किप करायचा नाही. कारण की कॅल्क्युलेशन कधी होते, तुम्ही व्हॅल्यूज टाकल्याच्या नंतर खाली कॅल्क्युलेशन होते, मग तेवढा ह्याचा मार्क कट होता फक्त.
तर म्हणून कधी आळस करायचा नाही, नेहमी फॉर्म्युला लिहायचा. झाला लिहून सगळ्यांचा? मॅम 2 मिनिट. ओके. हरिओम समजलं? हो मॅम. लिहितो आहे. गुड. झालं मॅम. गुड. झालं टीचर. मयुरी, प्रतिष्ठा झालं? येस मॅम. हो मॅम. हरिओम. Okay, so can we start our exercise now? Yes, ma'am. येस मॅम. आता आपली ही पहिली एक्सरसाइज आहे, म्हणजे ह्याची ही एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट 3.3. आता याच्यात पहिला क्वेश्चन काय? फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी इज 6 and 3 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय? फर्स्ट टर्म म्हणजे काय झालं? ए माझा 6 आहे आणि 3 हा कॉमन डिफरन्स आहे, दॅट इज माय डी. करेक्ट? दिस इज गिवन. हे बघ, हे दिलेलं आहे. अँड व्हॉट यू नीड टू फाइंड इज S27, म्हणजे फर्स्ट 27 नंबर्सचं ऍडिशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर हा फॉर्म्युला टाकला, यू हॅव टू फिल. इथे काय येणार? या बॉक्स मध्ये मॅम बोल. तिथे 2 येईल. करेक्ट. 2A. इथे येणार 2A, म्हणून 2 into 6 विल गिव्ह मी 12. इथे काय येणार? मॅम 3 येईल. 3. व्हेरी गुड. इथे काय येणार? 19. तर हे येणार 12 प्लस हे काय 26 into 26 3, that is 3. nothing but 12 plus 18, 8, 1, 78. 6, 7, 78. तर 8, 10, 0, 7, 8, 9, 90. करेक्ट? येस मॅम. येस मॅम. तर हे डिवाइड केल्यानंतर 45 येतो, हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं? 1215. कोणाला डाऊट होता या क्वेश्चन मध्ये? नो मॅम. व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. म्हणजे पहिले 123 इवन नॅचरल नंबर्स फाइंड आउट करायचे आहे. करेक्ट? तर आता इच्यात क्वेश्चन नंबर 2, इच्यात मला काय दिलेलं आहे? मला काय फाइंड आउट करायचं आहे? एस एन नाही, S123 इवन नंबर. फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. S123 फाइंड आउट करायचं आहे. येस आणि मॅम. तिच्यात माझी एपी फॉर्म काय आहे? एपी इवन नंबर्स आहे. सो 2, 4, 6 अँड सो ऑन येत आहे. करेक्ट? सो ऑन द बेसिस ऑफ एपी, कारण की इवन नंबर्स आहे ते, येस मॅम. आणि S123 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ए काय राहणार? 2. डी काय राहणार? 2. डिफरन्स इज 2. येस और नो? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तो आधी मी फॉर्म्युला लिहिणार, SN इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2A प्लस n मायनस 1D. हा नॉर्मल फॉर्म्युला लिहिला. त्याच्यानंतर हा मी ऍक्च्युअल व्हॅल्यू पुट करून लिहिणार, दॅट इज S123 इज इक्वल्स टू 123 डिवायडेड बाय 2 divided by 2 into 2 plus 123 minus 1 into मल्टिप्लाय 2. कळलं का सगळ्यांना हे मी काय केलं या स्टेप मध्ये? येस Did मॅम. everybody get what I did? सगळे बाकी पण, मयुरी, प्रतिष्ठा, हरिओम, हे कळलं का मी काय केलं? कृतिका? येस मॅम. कळलं. व्हेरी गुड. सो नाव विल सॉल्व इट फर्दर. तर काय येणार? 123/2 मी असंच ठेवणार, घाई करणार नाही, कारण की 123 हा ऑड नंबर आहे, तर डिवाइड बाय 2 मध्ये डेसिमल येणार. तर ह्याच्यात घाई करायची, राहू द्यायचं आणि ब्रॅकेट सॉल्व्ह करायची. दिस विल गिव्ह मी 4 ब्रॅकेट मध्ये 4 प्लस 123 मायनस 4 1 विल गिव्ह मी 122 1. into 2. 122 multiply 2. This is
123 divided by 2 into bracket 4 मध्ये plus काय येणार? 4 4 plus plus 1 244. 244. That is 123 divided by 2 into हे 4 add होतील तो 248. 248. 2 ones are 1 2 4. So 123 into 124 will give you the answer. कळलं? 1552. 250. 15 Correct. The answer is 15252. 15252. That is your S123. कळलं का सगळ्यांना? Yes, ma'am. हो टीचर. करून घ्या, सॉल्व करून लिहून घ्या. कोणालाही डाऊट आहे? बाकीचे कृतिका, प्रतिष्ठा, मयुरी. No, ma'am. No doubt. गुड. हॅलो हॅलो, बोल बेटा. टीचर डी 2 कसं काय आला? 4 minus 2 will give me 2. Even numbers आहे ना, 2 4 6. तसं 6 minus 4 will give me 2. हो दोन ना. दोनचा डिफरन्स आहे. डी म्हणजे आपला डिफरन्स, कॉमन डिफरन्स. कळलं? हो टीचर. हम्म. प्रतिष्ठा, you have any doubt? टीचर पुढचं सोडवायचं. हो, सोडव. थांब, मी क्वेश्चन दाखवू का तुम्हाला? हा झाला. आता हा सॉल्व करा. The sum of all even numbers between 1 and 350. आता लक्षात घ्या, याच्यात काय विचारलंय? बिटवीन 1 and 350. म्हणजे तुमचं एपी काय राहणार? इवन नंबर्स आहे, म्हणजे 2 4 डॉट 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 डॉट. आता बिटवीन म्हटल्याच्या नंतर 1 आणि 350 हे दोघी इन्क्लूड होणार नाही, त्याच्या मधले घ्यायचे. सर 250 नाही घेता. 250 इज ऑल्सो इवन नंबर, बट दॅट विल नॉट बी यूज. तो इन्क्लूड होणार नाही, म्हणून त्याच्या आधीचा इवन नंबर काय राहणार? 350च्या आधीचा इवन नंबर कुठला आहे? 348. व्हेरी गुड. 340. ही माझी एपी फाइंड आउट झाली. करेक्ट. आता ही तुमचा आहे ए, मग डिफरन्स आहे दोघांचा विल गिव्ह मी डी. सो कॅन यू फाइंड द सम? येस, करू शकता Yes, का? ma'am. करा, मग मी Yes, डिस्कस करते. हा डेटा दिलेला आहे, तुम्ही करा. मग मी पण सॉल्व करून दाखवेल तुम्हाला, पण तुम्ही करा आधी. झालं का? येस टीचर झालं. हो टीचर झालं. काय आला आन्सर? कोण सांगेल? मॅम मी सांगू? हो, दर्शना सांग. टीचर मी सांगू? 30450. करेक्ट, 30450. तर कसं आलं ते आपण करून बघूया. टीचर मी एक्सप्लेन करू?
कर. So in this question, what have they given? माझा AP आहे third question चा. AP is equals to 2, 4, 6 and so on till 348. 48. तो माझा A आहे 2, D आहे 2 2. आणि TN आहे 348. 348. करेक्ट. आता मला या दोघांचं हे सम ऑफ ऑल द इव्हन नंबर्स फाइंड आउट करायचे. आता मी कुठला हा SN इज इक्वल्स टू N/2 ब्रॅकेट मध्ये A प्लस TN हा फॉर्म्युला वापरेल इन्स्टेड ऑफ युझिंग द 42. अदर. म्हणजे मला सोपं जाणार कारण की माझ्याकडे TN आहे. कळलं? जर TN नसता Yes, तर मी तो दुसरा फॉर्म्युला वापरला असता. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ऍज पर द गिव्हन डेटा तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे. सो दिस विल गिव्ह मी N म्हणजे काय आहे. आता तुम्हाला N माहिती आहे का पण हा फॉर्म्युला नाही. वापरण्यासाठी? मग ह्याच्यासाठी मी हा TN चा चा फॉर्म्युला फॉर्म्युला वापरेल. वापरायचा. TN इज इक्वल्स टू A A प्लस plus N मायनस N 1 minus D. N minus 1 into D. So that is 348 is equals 348 to is equal 2 to plus 2 N minus plus 1. N minus 1 into 2. So 348 this will is equal to 2 plus नाही हा मी मायनस हा 2. 2 इकडे नेणार आधी. 2 इज इक्वल्स टू N minus 1 2. तर हे किती येणार? 346 इज 1 इक्वल्स टू 2 N minus 1 ब्रॅकेट 2. 6 आता हा 2 equals to नेणार इकडे. So N minus 1 is equals to 346 divided by 2, which will give me 2 173. So N will be equals to 173 plus 1. N will be 123. 174. मला N भेटला. 4. Now this N I will put it here. या फॉर्म्युला मध्ये वापरणार. तर माझा येणार SN is equals to 174 N divided by 2 in bracket 2 plus 348. 348. हा आता मी इथे डिवाइड आता हा इव्हन नंबर आहे तर मी इथे डिवाइड करून घेणार. हा इव्हन नसला की घाई करायची नाही. सो दिस विल बी 87. सो 87 ब्रॅकेट मध्ये विल बी गिव्ह मी 350. So 87 into 350 will give me how much? SN will be giving me how much? 30450. कळलं का सगळ्यांना? Yes, सगळ्यांना ma'am. कळलं का? प्रतिष्ठा समजलं? कृतिका समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके व्हेरी गुड. नोट डाऊन केलं का तुम्ही? नाही टीचर आता लिहिते. लिहून घे मग. झालं मॅम. झालं? Yes, बाकीच्यांचं ma'am. पण झालं का? प्रतिष्ठा झालं का? Okay, let's move to the next question. If in an AP, 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of the first
56 टर्म्स. ठीक आहे. आता याच्यात काय दिलेलं आहे, 19th टर्म म्हणजे T19 दिलेली आहे 52 आणि T38 दिलेली आहे 128. दिलेली आहे. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, S56 फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो आता S56 इज समथिंग विच यू नीड टू फाइंड. आता ह्या डेटावरून माझं मी आधी टर्मचा फॉर्म्युला वापरणार, Tn इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1D. T19 will be equals to A plus 19 minus 1D. आणि तसंच इथे येणार T38 is equals to A plus 38 minus 1D. Correct? After putting the values, it will give me 52 is equals to A plus 19 minus 1 will give me 18D. आणि हे येणार 128 is equals to A plus 37D. ही स्टेप समजले सगळ्यांना? हो टीचर. मॅम रिटर्न Now सांगा ना. सबट्रॅक्ट करायचं. काय काय मॅम ती टर्म परत सांगा ना. टी टर्म मी Tn is equals to A plus N minus 1D हा फॉर्म्युला वापरला. युझिंग दिस फॉर्म्युला मी हे T19 दिलेली आहे माझ्याकडे, मग T19 चा फॉर्म्युला घ्यायचा. हे N19 आहे म्हणून 19 मायनस 1 झालं. तसंच 38 मायनस 1 झालं या केसमध्ये. ह्या केसचं हे ह्याच्या खाली लिहितंय मी आणि हे ह्याच्या खाली लिहितंय. आणि T19 मला दिलेली आहे, तसंच T38 पण दिलेली आहे. त्याच्यावरून हे दोन इक्वेशन्स मला आले. कळलं आता? हो मॅम. So when I subtract, I will get A plus 37D is equals to 128 आणि A plus 18D is equals to 52. आता हे सबट्रॅक्ट करणार, हे मायनस 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 होऊन जाणार सगळे. सो हे गेलं, कट झालं. 37D मायनस 18D किती येतात? 55D. नाही, मायनस सबट्रॅक्शन करायचं आहे, ऍडिशन नाही. 19D. Very good. 19D. 19D is equals to 128 Is minus equals to 52 will give me 76. So 76. D will be equals to 76 by 19, that is nothing but 4. D is तर equal म्हणजे to D 4. ची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 4 आलं. आता हे 4 आलं मग मी A फाइंड आउट करू शकते. येस, कुठल्या इक्वेशन मध्ये टाकून. सपोज A प्लस 18 D इज इक्वल्स टू 52 वापरला, तो A प्लस 18 इंटू 4 इज इक्वल्स टू 52. येस. Yes, ma'am. A plus So that 72 will is give me equals A to plus 52. 72 is equals to 52. So A is equals to 52 minus 72. Yes ma'am. नाही, हे Minus 72 20. कसं, हा 5 6 7 8 4 5 6 7 बरोबर 7. So A will be equals to minus 20. तुम्हाला A ची व्हॅल्यू आली, D ची व्हॅल्यू आली. येस. आता मला काय फाइंड आउट करायचं Yes, ma'am. ऍक्च्युअली S56. 6. तो S56 is equals to 56 divided by 2 bracket मध्ये 2 2A 2 plus minus 56 minus 1D. तो S56 is equals to हे 1 चा 2 2 चा 4 1 8 28 28 bracket मध्ये 2 into minus 20 minus 20 plus 55 plus 55 into into 4. 4. to So 4. 28 bracket मध्ये minus 40 plus हे किती येणार 0 to 20 22. करेक्ट? येस, Yes, ma'am. बरोबर आहे. सो 28 into हे काय येणार 220 minus 40 will give me 180. आता हे 180. मल्टिप्लाय करा. What will you get the answer? 5040. 5040. 5040. That is my S50.
6. कळलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचं? हो टीचर. नोट डाऊन करून घ्या. मॅम वरती स्क्रीन दाखवा ना. हो. हा कुठला क्वेश्चन आहे? क्वेश्चन 4. मॅम स्क्रीन वरती करा ना. येस मॅम झालं. हो टीचर झालं. झालं? बाकीच्यांचं? प्रतिष्ठा, कृतिका? येस टीचर झालं. आता हे कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी हा क्वेश्चन नंबर 5 तुम्ही ॲज अ होमवर्क कम्प्लीट करणार. ठीक आहे? हा 6th एक क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. हा करायचा आहे मला तुमच्यासोबत. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स इन एन AP इज 3300. फाइंड इट्स 28th टर्म. म्हणजे काय दिलेलं आहे तुमच्याकडे? सम ऑफ फर्स्ट 55 म्हणजे S55 दिलेला आहे, दॅट इज 3300. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं? T28 फाइंड आउट करायचं आहे. 28. करून बघा बरं. येईल का तुम्हाला करता? येस मॅम ट्राय कर. I'll just write here what is given. Question number 6 is what they have given. S55 ma'am. is equals to 3300 and you need to find T28. बस एवढाच डेटा दिलेला आहे. त्या बेसिस वरती तुम्हाला सॉल्व करायचं आहे. झालं की सांगा मला. येस मॅम.
बाकीच्यांचं झालं का? येस मॅम माझं झालं. Yes, teacher झालं. हम्म. झालं, काय आन्सर आलं? मॅम 60. 60. करेक्ट. 60 करेक्ट. आन्सर. पण बघूया कसं सॉल्व्ह करायचं. टीचर मी एक्सप्लेन करू? नाही नाही, मला करू दे बेटा. Sn इज इक्वल्स टू n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n मायनस 1d हा फॉर्म्युला आहे. हा आपण ह्याच्यासाठी वापरू. दॅट इज S55 इज इक्वल्स टू 55 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट मध्ये a मला माहित नाही म्हणून मी तसंच लिहिणार ते 55 मायनस 1d आणि d पण मला माहित नाहीये. आता S55 आपल्याला दिलेला आहे is 3300 इज इक्वल्स टू 55 बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस 54d. तर आता मी इथे कॅल्क्युलेशन हे डिवाइड न करता हा 2 इकडे घेऊन जाऊन मल्टिप्लाय करणार. दॅट विल गिव्ह मी व्हॉट 6600 देणार मला. करेक्ट. 54d. Yes, ma'am. आता हा 55 मी इकडच्या साईडला घेऊन गेली की डिवाइड होणार 6600 डिवायडेड बाय 55 इज इक्वल्स टू मॅम 2a प्लस 54d. येस. मॅम ते 600 कसं काय आलं? हे हा 2 मल्टिप्लाय झाला ना याला. हा इथे डिवाइड होतोय ना, इकडे गेला की मी असं दाखवलं नाही पण ते मल्टिप्लाय होईल ना तिकडे गेले की. टीचर हो मॅम. हा असं पण होईल ना की ट्वाइस a प्लस 54d ह्याच्यामधून आपण 2 पण कॉमन काढू शकतो ना. हो ते काढेल ना मी. ते आता मग काढेल ना. आता हे डिवाइड होऊन जाऊ दे ना. हा तर अच्छा तू ह्या स्टेप मध्ये म्हणते. हो तसंही करू हा. शकते. मी नंतर मग ते केलेलं आहे. तर 55 हे अपॉन 2 ते 2 आणि ते 2 कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल होऊन हो तसंही करू शकते तू. मी असं केलेलं आहे. तो 120 इज इक्वल्स टू 2a प्लस 54d. मग थ्रू आउट मी डिवाइड बाय 2 करणार. तर उरलं काय माझ्याजवळ 60 इज इक्वल्स टू 2a प्लस 54d. सॉरी 60 is equals to a plus 54 divided by 2 किती येणार? 2 to 27 27d. ही आहे इक्वेशन 1. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T28. फॉर्म्युला मध्ये टाकलं तर a plus 28 minus 1d which is nothing but T28 is equals to a plus 27d. तर आता हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केलं तर T28 will come as 60. कळलं सगळ्यांना? येस. मॅम. काही डाऊट होता कोणाला? नो मॅम. ओके. मी आता हे असे क्वेश्चन्स पण देऊ शकतात ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे. मी तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स ऍज अ रिव्हिजन देते. ठीक आहे. ट्राय करा येत आहे का तुम्हाला. गिव्ह द हेडिंग ॲज एक्स्ट्रा क्वेश्चन्स. So it is how many terms of the AP 9, 17, 25. That is AP दिलेली आहे 9, 17, 25 डॉट ही दिलेली आहे आणि सम दिलेला आहे SN is equals to दिलेला आहे 636.
636. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? हाऊ मेनी टर्म्स, म्हणजे तुम्हाला n फाइंड आउट करायचं आहे अँड दिस इज युअर गिव्हन डेटा. ट्राय करा. समजलं? एपी दिलेली आहे, एस एन दिलेला आहे आणि तुम्हाला एन फाइंड आउट करायचं आहे. कळलं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं? ट्राय करा. आलं का सॉल्व्ह करता? मॅम मला इथे नाही सॉल्व करते. समजले. करा, ट्राय करा. आता एपी वरून तुम्हाला ए ची व्हॅल्यू करणार, डी ची व्हॅल्यू करणार. मग त्या बेसिस वरती तुम्ही एन आरामात फाइंड आउट करू शकता, हो की नाही? A is equals to 9. A is equals to 9. D is equals to 17 minus 9 will give me how much? 8. येस मॅम माझं झालंय. 8. आणि एस एन दिलेलं आहे, तर एस एन चा फॉर्म्युला काय आन्सर आलं तुझं कृतिका? कृतिका होती ना ती? हो मॅम. काय आन्सर आलं तुझं एन ची व्हॅल्यू? 2 मिनिटं. 12. करेक्ट, 12 विथ आन्सर. सो एस एन चा फॉर्म्युला आहे एन बाय 2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस एन मायनस 1d. नेहमी फॉर्म्युला लिहायचा. मग एस एन आपल्याला दिलेला आहे 636 इज इक्वल्स टू एन मला माहित नाही आहे, आणि 2a काय येणार? 2 इंटू 9 प्लस एन मला माहित नाही, एन मायनस 1 इंटू ब्रॅकेट मध्ये 8. करेक्ट. आता दिस विल गिव्ह मी, आता ऍज आता ह्यावेळेस आपण 2 कॉमन काढू इथे. सो एन बाय 2 इंटू 2 ब्रॅकेट मध्ये काय राहिलं? 9 प्लस एन मायनस 1. 8 मधून 2 काढलेला आहे तर काय होणार? 4 बाकी राहणार. हे 2 कट होऊन जाणार. एन ब्रॅकेट मध्ये 9 प्लस एन मायनस 1 इंटू 4 636. आता कसं सॉल्व्ह करणार पुढे? मी आता ओपन द ब्रॅकेट करणार. 9 एन प्लस 4 एन एन मायनस 1. बरोबर केलं का मी हे? येस, बरोबर केलं येस का मॅम मी? बरोबर. गुड. मग आता हे काय येणार? 636 इज इक्वल्स टू 9n प्लस 4n स्क्वेअर मायनस 4. आता 4 इकडे घेऊन हे 636 मी इकडे आणणार. मग काय होणार? रिअरेंज करू आपण सगळे टर्म्स. 4n स्क्वेअर प्लस 9n मायनस 4 मायनस 636 इज इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होते आपली. सो 4n स्क्वेअर प्लस 9n मायनस हे किती होणार? 10. सो इट विल बी 640. हो की नाही? हो मॅम. आता काय फॅक्टर्स पडतील इथे?
सांगा काय फॅक्टर्स पडतील, काय फॅक्टर्स घेऊ मी इथे. मिड टर्म स्प्लिटिंग मध्ये काय घेऊ? एनीबडी? 16 multiplied by 4. 16 मल्टिप्लाइड बाय 4 घेणार मी. कसं? 4 चौक 64 टीचर आणि तो 0. नाही ना बेटा, आपल्याला हे पाहिजे ना, 640 इंटू 4 करावं लागेल. जी व्हॅल्यू येणार त्याचं स्प्लिट करावं लागेल ना आपल्याला. कळलं का? आपला हा फर्स्ट टर्म 4 आहे ना, तो व्हॉट आय विल टेक इज, आय विल टेक, माझं काही चुकलंय का? बरोबर आहे ना माझं? माझं काहीतरी चुकलं का? 4n स्क्वेअर मायनस n. अच्छा, हे 4n आहे ना? कळलं का? हो मॅम. हा, इथे चुकलं माझं. लक्ष देऊन मला करेक्ट करा ना तुम्ही लोक. मी पण मिस्टेक करू शकते. सो दिस विल बी 4n square plus 5n minus 636 is equals to 0. आता याचे फॅक्टर सांगा. तर 636 इंटू 4 करावं लागेल आपल्याला, आणि मग त्याचे फॅक्टर्स आहे. सो कॅन आय टेक +53 and -48? Yes, ma'am. Yes. So 4n square plus 53n minus 48n minus 636 is equals to 0. करू शकते मी? येस और Yes, नो? ma'am. तर आता हे सॉल्व केले मी Yes, ma'am. फर्दर. करू शकतो. तर 4n कॉमन काढला, 4n नाही, nच कॉमन निघणार याच्यात. n कॉमन काढला की उरला काय माझा 4n प्लस 53 मायनस याच्यात काय कॉमन काढणार मी? 12 कॉमन काढणार. बाकी उरलं काय माझ्याकडे? 4n मायनस 53 उरलं, हे कळलं, सॉरी +53 उरलं, ही स्टेप कळली. सो 4n प्लस 53 आणि n मायनस 12 इक्वल्स टू 0. येस, ही स्टेप समजली सगळ्यांना? Yes, ma'am. हे दोन आहे ना. तर n इज इक्वल्स टू -53/4 होऊ शकतो किंवा n इज इक्वल्स टू 12. सो दिस इज नॉट पॉसिबल. Therefore n is equals to 12. समजलं? काही डाऊट होता या क्वेश्चन मध्ये? कुणालाही कुठेही डाऊट होता? हा थोडासा मोठ्या टाईपचा क्वेश्चन आहे. हा तुम्हाला ऍज अ हॉट्स विचारू शकता, असा टाईपचा क्वेश्चन. कळलं? तर हे लिहून घ्या पूर्ण. सो स्क्रॉल अप. लिहून घ्या. कुठलीही स्टेप नाही कळली? हॅलो टीचर. हा बोल बेटा. टीचर थर्ड नंबरची स्टेप आहे ती 636. ही ते हो टीचर, शेवट 8 आहे टीचर लास्टला, मग खाली 4 कस काय? मी कॉमन काढला ना 2 इथे या पूर्ण याच्यातून, म्हणून हा 2 निघाला, हा वाला 2 निघाला, आणि ह्या 8 ला मी 4 इंटू 2 लिहू शकते ना? यस मॅम. तसा 2 आहे तो. समजली? मॅम स्क्रीन थोडी वरती करा ना.
मॅम तुम्ही एन ब्रॅकेट स्क्वेअर 4n प्लस 53 केलेलं आहे ते कसं काय केलेले मॅम? ही स्टेप ही मॅम म्हणजे मला समजलं नाही. मॅम ही स्टेप कसं काय केलेली तुम्ही ते हे बघ, 4n ह्या दोघी टर्म्स मध्ये कॉमन काय आहे? फक्त n कॉमन आहे म्हणून मी n काढला बाहेर. या दोघीच्यात काय कॉमन आहे? -12 कॉमन आहे. मॅम जिथे 48 आहे ना तिथे तुम्ही ना 4ने म्हणजे 12ने गुणाकार केलाय तर 12 आहे ती 12 48 होता ना तर 12 कॉमन येतील ना आणि ब्रॅकेट मध्ये 4n 3. हा, मग तेच तर केलंय ना. हे 12 कॉमन नाही काढले का? आणि हे 4n उरलाय. कळलं का? येस मॅम. तेच केलंय मी. कॉपी करा, मग मी अजून एक क्वेश्चन देते. येस मॅम झालं. नाही मॅम बाकी आहे. लिही कर. झालं मॅम. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. The first and the last term of an AP is 17 and 350 respectively. म्हणून मी लिहून देते तुम्हाला क्वेश्चन इथे. फर्स्ट टर्म म्हणजे A झाला is 17 and last term is 350. If the common difference is 9, म्हणजे D is equals to 9. How many terms are there and what is the sum? म्हणजे n is equals to comma and sn is sorry क्वेश्चन मार्क. हे दोन गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तुमच्याकडे A आहे, तुमच्याकडे L आहे, तुमच्याकडे D आहे. तर कसं फाइंड आउट करसाल? आता मी माझा L वापरू शकते फर्स्ट. L is equals to A plus n minus 1 D वापरू शकते. मला n माहित नाहीये, ठीक आहे, बट आय कॅन यूज इट दिस फॉर्म्युला दॅट इज नथिंग बट Tn. Tn करते मी तुमच्या कन्व्हिनियन्स साठी समजायला. So 350 is equals to 17 plus n minus 1, 9. Correct? So 350 is equals to 17 plus 9n minus 9, which will give me how much? 17 minus 9 will give me 8. Yes. Plus 350. So 9n will be equals to 350 minus 8. 9n will be equals to 342. So n will be equals to 42 by 9. किती येणार? Hmm? 38. Good. 38. So मला n is equals to 38 भेटली. On this basis can I find Sn? Sn चा फॉर्म्युला कुठला वापरेल मी? n/2 a plus tn. हा फॉर्म्युला वापरेल मी. Last one. So n आहे 38/2. A ची व्हॅल्यू आहे 17 प्लस tn ची व्हॅल्यू आहे 350.
So हे cancellation 1 and this will be 19. So 19 bracket मध्ये ह्याचं addition किती येणार? 7, 5, 6, 367. So 19 into 367 करा किती येणार? करा. 19 into 367 किती येणार? $6,973. Correct. 697. 3. 6,973 is your SN. So this is how you solve. कळलं? सगळ्यांना कळलं कसं सॉल्व करायचं? कंप्लीट करा. तर अशा टाईपचं ते कुठलेही म्हणजे ही व्हॅल्यूज देऊ शकता आणि एक अननोन ठेवतील ते आणि देन यू हॅव टू यूज एनी ऑफ दीज फॉर्म्युलाज अँड फाइंड. तर म्हणून घाबरून जायचं नाही. आन्सर तिच्यातच लपलेलं असतं. झालं का? येस मॅम. येस मॅम झालं. Okay then. Okay then we'll stop here now. We'll continue in our next class tomorrow. ठीक है? उद्या आपण कंटिन्यू करूया. ठीक है? Okay, teacher. Bye, Okay ma'am. बेटा. Good night. Good night. Good night बेटा. बाय टीचर. गुड नाईट. Good night. Good night.